पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा जेनझीला साथ घातली आहे। शुक्रवारी रात्री इंस्टाग्रामवरती मोदींनी व्हिडिओ शेअर करत आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचं जाहीर केलं। माझ्या आणि माझ्या दिवंगत आईबद्दल वापरलेले अपशब्द नक्कीच वेदनादायी होते, मात्र तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळायला हवी। आपल्या मनात कुठलीही कटुता नाही अशा शब्दांमध्ये मोदींनी तरुणांना सुधारण्याची संधी दिली। तर विरोधकांनी मोदींवरती जोरदार हल्ला चढवलाय। तसंच सोशल मीडियावरती देखील मोदींना स्वयंघोषित विश्वगुरू असं संबोधत लक्ष करण्यात आलंय। मात्र जंतर मंतरवरील आंदोलनामुळे देशातील तरुणाईचा उद्रेक पाहायला मिळाला, त्यामुळे पंतप्रधान जेनझी स्टाईलमध्ये संवाद साधताना देखील दिसून येत आहेत। विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। आणि या भाषेची सुरुवात, ही भाषा योग्य का अयोग्य हा मुद्दा आहेच, पण या भाषेची सुरुवात मुळामध्ये आपल्या देशात जे नमोरुग्ण आहेत, मी ज्यांना मनोरुग्ण तर ते आहेतच, पण नमोरुग्ण आहेत त्यांना देईन। ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे, मला मान्य आहे। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात, ही यांचीच माणसं भरलेली आहेत। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।